आणि एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रामध्ये कार बुडाली आहे। कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर पाण्याचा वेग वाढल्यामुळे ही कार जी आहे ती बांधून ठेवण्यात आली आहे। स्थानिक तरुणांकडून ही कार अशा प्रकारे बांधून ठेवण्यात आली। पाण्याचा जोर जो आहे तो आणखी वाढलेला आहे। नाशिक आणि परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे देखील गोदावरीच्या पात्रामध्ये हे पाणी वाढलंय। त्यामुळे ही कारच्या टपापर्यंत आता पाणी या ठिकाणी येत आहे। अखेर ही कार अशा प्रकारे बांधून ठेवण्यात आली आहे। नेमकं काय घडलं इथे आपण जाऊया थेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, सुरुवातीपासून सांगाल, गोदावरीच्या पात्रामध्ये जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेला पात्र कोरडं असल्यामुळे अनेक गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जातात। त्यातलीच ही एक गाडी आहे। अचानकपणे पाणी वाढलं आणि ही कार पाण्यामध्ये बुडाली। निखिला, खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी ही गाडी जी आहे ती पाण्यात अडकून पडलेली होती। काही पर्यटक या ठिकाणी आलेले होते। त्या पर्यटकांनी गाडी जी आहे ती या ठिकाणी पार्क केलेली होती। अचानकपणे पावसाची संततधार सकाळपासून सुरू असल्यामुळे गाडी या ठिकाणी पाण्याच्या मध्यभागी अडकली आणि परिसरातल्या तरुणांनी या ठिकाणी येऊन या सगळ्या गाडीचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या हातात काही दोरखंड होते आणि त्या दोरखंडाच्या माध्यमातून या तरुणांनी गाडी जी आहे ती बांधून ठेवलेली आहे। आपण बघतोय की हे तरुण जे आहेत ते या ठिकाणी आहेत ज्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं। काय नाव तुझं? शंकर नवनाथ पांडे। नेमकं काय झालं होतं? कसं तुम्ही गाडीच्या भोवती दोरखंड बांधला ते सांगा। आम्ही दोरखंड असे बांधले का ते ना वाहून न जाण्यासाठी आम्ही ते दोरखंड बांधलेले आहे। पण अशा पद्धतीनं अचानक गाडी कशी काय अडकली? अचानक नाही अडवली। तो माणूस ना सिन्नरला राहतो, तो ना इडं ना सोनारपट्टीत आला होता याचं सामान घ्यायला। तो त्याच्यासाठी तो इडं ना पार्किंगमध्ये गाडी लावून तो गेला। तो त्याच्यावर पाणी वाढलेलं होतं, तर त्यांनी उतरला नाही म्हणून त्या कारणाने आम्ही दोरखंड्या बांधून ठेवले। पण नवनाथ, दरवर्षी पावसामध्ये अशा गाड्या अडकतात, तुम्ही कशी मदत करता या लोकांना? मदत करतो, मग आता ते सहकार्य आम्ही इकडे राहतो तर आमचं काम आहे सहकार्य करायचं। आज ज्या वेळेला इथे गाडी अडकली त्यावेळेला तुम्ही नेमकं आता कशा पद्धतीनं हे सगळं गाडी बांधली आहे? हे सगळं ना आम्ही ना आमची जान जोखीत घालून केलेली आहे, पण आता त्याचं तिकडे थोडंसं पाणी कमी आहे म्हणून ते बांधले आम्ही। पण आता दुसरे कोणी असे तर उतरले पण नसते। तुझ्याबरोबर अजून कोण कोण होतं? हे काय इकडे होते ना, हे भाऊ होते आमचे। काय तुम्ही नेमकं कसं केलं, कशी मदत केली सांगा? आम्ही मदत म्हणजे तिथं दोऱ्या लावल्या त्याला नाही का, टायरामधून दोऱ्या बांधल्या आणि तिथं जाळीला बांधल्या नाही का। हो, तुम्ही दरवर्षी अशा पद्धतीनं मदत करता? हो, दरवर्षी मदत करतो आम्ही, जीवरक्षक आहे नाही का। हो, काय लोकांना सूचना देऊन सुद्धा अशा पद्धतीनं पार्किंगमध्ये गाड्या लावतात लोक? सूचना देऊन पण आता काय ती सूचनेची गाडी नाही आली नाही का, ते ताबडतोब पाणी सोडलं त्याच्यामुळे लोकांना पण समजलं नाही। अचानक पाणी सोडल्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाला? अचानक सोडला, नगरपालिकेची गाडी नव्हती आली नाही का त्याच्यामुळे, नाही तर त्याचे सावध करता नाही का। तुमच्याकडे साहित्य होतं सगळं, दोरखंड वगैरे? हो, ते दोरखंड होतं ते आम्ही मागवून घेतलं नाही का तात्काळ लगेच। निखिला, जीवरक्षक दलाचे हे तरुण आहेत आणि त्यांच्यासाठी आपण बघतोय की या ठिकाणी सगळे उपस्थित असलेले लोक जे आहेत ते सुद्धा टाळ्या वाजून त्यांच्या या सगळ्या कामाचं कौतुक करतायत। अभिनंदनास्पद अशा पद्धतीचं हे सगळं काम म्हणावं लागेल, कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणांनी ही जी गाडी आहे ती या ठिकाणी बांधून ठेवलेली आहे। खरं तर ही गाडी जी आहे ती वाहून जाण्याची भीती होती, मात्र अशा वेळेला या तरुणांनी दोरखंड आणला। दोरखंड आणून ही गाडी जी आहे त्या गाडीच्या खालच्या आपण इथे पाहतो की गाडी आता अशी बांधून ठेवण्यात आलेली आहे। इथे नाशिकमध्ये आणखी इतर ठिकाणची काय नेमकी परिस्थिती आहे? नाशिकमध्ये आपण पाहिलं की गोदेच्या पात्रामध्ये जी मंदिरं आहेत ती मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। निखिला, आज सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे या पावसाचा परिणाम असा झालेला आहे की गोदाघाट परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली आहे। आता आपण बघतोय की या ठिकाणी प्रशासन आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पुलावर गर्दी करू नका अशा पद्धतीच्या सूचनांचा जो एक आवाज आहे तो आपल्याला आता सध्या ऐकू येतोय। इकडे बघू शकतो आपण नाशिक महानगरपालिकेची नाशिक महानगरपालिकेचे हे अधिकारी आहेत जे अशा पद्धतीने सूचना देतात। सर, काय नेमक्या सूचना दिल्या जातात आपल्याकडून? अचानक पाणी सोडल्या, पावसाचा सतत पाऊस येत असल्याने अचानक पाणी सुटल्या कारणाने सर्व नागरिकांना आम्ही कळकळीची विनंती करण्यात येत आहे की कोणी
पुलावर थांबू नये व सेल्फी पॉईंट म्हणा किंवा कोण बाकीच्या प्रवासाला त्रास होईल असे काही वागू नये ही सगळ्यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे विनंती. काही लोकांकडनं गाड्या देखील पटांगणावर लावण्यात येत आहेत, त्यांना काय सूचना आहेत? त्यांनी आपल्या आपल्या गाड्या त्वरित काढून घेणे व त्या गाड्यांना कुठल्या प्रकारची शासनाकडून मदत केली जाणार नाही. ती चौकी तुमची आहे, ती तुम्हाला सुधारावं लागेल. गाडी देखील या ठिकाणी अडकली आहे सर. बरं, आपण बघतोय की महापालिकेचे हे अधिकारी जे आहेत ते अशा पद्धतीनं सूचना देत आहेत आणि कळकळीची विनंती आहे की पुलावरील सर्व गाड्या व आपले नाशिक महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करण्यात आहे की पुलावरली गाडी व कोणी आपले थांबू नये. आपण बघतोय की हे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आता सूचना नागरिकांना देत आहेत आणि ही गर्दी आपण या ठिकाणी निखिला बघू शकतो. नाशिकचा गाडगे महाराज पूल आहे, ज्या पुलावर अशा पद्धतीची वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. खरं तर नाशिकचा पंचवटी भाग आणि मुख्य बाजारपेठ यांना जोडणारा हा जो संपूर्ण पूल आहे त्या पुलाच्या परिसरातच ही गाडी जी आहे ती अडकलेली होती आणि ह्या तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावून खरं तर या ठिकाणी ही गाडी जी आहे ती बांधून ठेवली आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की हा संपूर्ण गाडी जी अडकलेली आहे ती बघण्यासाठी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी आपल्याला दाखवावं की कशा पद्धतीनं नेमकी कुठे ही गाडी जी आहे ती अडकली होती आणि कशा पद्धतीनं हा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. आपण या ठिकाणी बघतोय की इथे ही गाडी जी आहे ती लावून ठेवण्यात आलेली होती. ही गाडी जी आहे ती या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेली आहे. इथे दृश्यांमध्ये आपण बघतोय की या ठिकाणी गाडी बांधून ठेवण्यात आलेली आहे आणि इथे समोर ही गाडी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये. नक्कीच चंदन, आणि पूर्ण गाडी आता पाण्याखाली गेलेली आहे. आपण पाहतोय की नदीच्या पात्रामध्येच ही पुलाच्या अगदी खाली ही गाडी पार्क करण्यात आली होती आणि आता पाणी जे आहे ते गाडीच्या टपापर्यंत या ठिकाणी आलेलं आहे. गोदावरीचं पात्र आहे आणि त्यामध्ये ही कार या ठिकाणी पार्क करण्यात आली होती. पाण्याचा फ्लो इतका वाढला की गाडी पाण्यात अडकून बसली. आपण बघतोय की या ठिकाणी ही गाडी जी आहे ती पाण्यामध्ये अडकलेली आहे. त्या गाडीला आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर कदाचित काढलं जाऊ शकतं. नक्कीच चंदन, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. वळूयात पुढल्या बातम्यांकडे.